न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसर, साई श्रद्धा कॉलनी येथील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रशासकीय अधिकारी सागर जावळे यांच्या घराजवळ एकाच वेळी 3 बिबट्यांनी फेरफटका मारल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय। शनिवारी पहाटे 2:05 हे बिबटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत। यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झालंय। मोरगे वस्ती परिसरात 4 बिबटे शिरल्याची चर्चा शहरात पसरली। याची दखल घेत आमदार हेमंत ओगले यांनी तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिसराची पाहणी करण्याची सूचना केली। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरात ड्रोनच्या साहाय्याने बिबट्यांचा शोध घेतला, मात्र कुठेही बिबटे आढळून आलेले नाहीत। 2:05 आसपास पुन्हा घरापाशी म्हणजे मी साधारणतः म्हणजे जागात होतो आणि सकाळी रात्री खूप म्हणजे जोरात आवाज यायला लागला। खूप इतक्या जोरात भुकत होते, पण त्याच्यानंतर मला सकाळपासून डाऊट होता की काही ना काही आहे म्हणून कॅमेऱ्यात चेक केला। 2:05 आसपास पुन्हा एक मादी आणि तिच्यासोबत 2 बछडे असे घरापाशी आले। घरामध्ये येऊन कारपाशी होते, कारपासून त्यांनी आसपास पाहणी केली आणि रिटर्न गेले। असे साधारणतः 3 ते 4 बिबटे, 2 पिल्लं आहे, एक मादी आहे आणि एक नर आहे। एकदम आरामशीर इकडे तिकडे फिरतायत। काल आता माझ्या सीसीटीव्ही मध्ये दिसले म्हणून ते लक्षात आलं, पण काही लोकांची जर सीसीटीव्ही नाही आहे त्याच्यामुळे ते काही दिसून नाही राहिले। पण कालच एक रात्री 2च्या आसपास म्हणजे माझ्या घरापासून गेले आणि रात्री 2:30च्या आसपास जिने सर आमचे शेजारीच बांगला आहे त्यांच्या, तिथं जाऊन त्यांनी ते कुत्र्याचं पिल्लू उचललं, ते कुत्रं नेलं आणि सकाळी पहाटे 5 वाजताच्या आसपास तिथं आपले बाहेर आहेत ना झोपड्या वगैरे, तिथं झोपडपट्टी आहे, त्या झोपडपट्टीतल्या महिलांनी त्याला सकाळी 5 वाजता बघितलं। असा म्हणजे एकदम नॉर्मल माणसाळ्याला बिबट्या झालेले आहेत ते तिन्ही पण। आणि हे एकच महिन्यापूर्वी माझ्या घरामध्ये पुन्हा बिबट्याचा हल्ला झाला होता। त्या हल्ल्यामध्ये एक जर्मन शेपर्ड माझं जखमी केलं होतं आणि तात्काळ आम्ही वन विभागाला सांगितलं। वन विभागाचे अधिकारी आले, त्यांनी लगेच पिंजरा बसून दिला आणि ते निघून गेले। त्याच्यानंतर तिथे एक मी स्वतःच सो करताना शिळी आणल्यानंतर तिला रोज सकाळी घेऊन यायचो। 4-5 दिवस मी केलं। 5व्या दिवशी कोणतरी कुलूप तोडलं आणि ती शिळी चोरून घेऊन गेलं। आजही तोच विषय झाला। साधे सुद्धा नसून बिबट्याची साईज खूप मोठी आहे, मोठा भयंकर दिसतोय। अजून त्याला माणसाचं रक्त लागलेलं नाही आहे किंवा काही झालेलं नाही आहे। कोपरगाव सारखा नरभक्षक बिबट्या तो व्हावा नाही हीच माझी विनंती आहे। लवकरात वन विभाग दुर्लक्ष करते किंवा त्यांचं अपयश म्हणावं लागेल। आता तर तसंच मानावंच लागेल। 1.5 महिन्यापासून तुम्ही विचार करा, 1.5 महिन्यापासून आम्ही वारंवार कंप्लेंट करतो, साहेब इथं बिबट्या आहे, तुम्ही या पिंजऱ्याकडे बघा, लक्ष द्या, पण कुणी मानावर घेत नाहीये। त्यांचं वरिष्ठ कोणी आले का? वरिष्ठ कोणी नाही आले, त्यांचे खालचेच लोक येत होते। त्यांनी फोनवर सांगतात, साहेब तुम्ही बिबट्या तिथं जिथे असेल तिथं तो पिंजरा लावा आणि तुम्ही शिळी घेऊन जा आणि तिथे टाका। त्याच्यानंतर मग ते पूर्ण पिंजरा पॅक केला, पिंजरा पॅक करून त्याच्यामध्ये ती शिळी ठेवली, तरी तो काही बिबट्या आढळला नाही। आता आमदार साहेबांना ही बातमी कळली। काल बिबट्या घरी आल्यानंतर आमदार साहेबांना बातमी कळली। आमदार साहेबांनी 2 माणसं लगेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कॉल केला। निलेश नागले आपले समाजसेवक ते देखील इथं आले। पटकन त्यांनी लगेच तो ड्रोन आणला। ड्रोन फक्त त्यांनी एकच चक्कर मारली म्हणे आता मला काही दिसत नाहीये, आपण त्याच्यामध्ये आणखी बघूया। आता त्यांचा तपास चालू आहे। माझी एकच विनंती आहे की लवकरात लवकर हे 3 बिबटे तुम्ही पकडावे। आता माझ्या बंगल्यात शेजारीत मॅडमचे क्लासेस चालतात, लहान मुलं क्लासेसला येतात, गल्लीमध्ये लहान मुलं खेळतात आणि जास्तच नाही तुम्ही 100 मीटर अंतरावर झेडपीची बाळवाडीपासून तर 5वी पर्यंत शाळा आहे, इतके लहान मुलं तिथं खेळतायत। माझी एवढीच विनंती राहील सगळ्यांना की सध्या तरी शाळेला सुट्टी देण्यात यावी आणि जेवढे पण इथले परिसरातली लोक असतील त्यांनी त्यांच्या घरामधली मुलं वगैरे आतमध्ये ठेवावे। 7 नंतर कुणीच घराच्या बाहेर येऊ नका आणि वन विभागाला खरंच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ते बिबटे पकडावे आणि त्यांनी ह्याच्यात लक्ष घालावे। काल रात्री 2 वाजता साई श्रद्धा कॉलनी येथून जिने सरांच्या बंगल्यातून बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला व त्याला ठार केलं। त्या घटनेनंतर श्रीरामपूर तालुक्याचे आमदार हेमंत तात्या ओगले यांनी DFO अहमदनगर येथील सालीमठ साहेबांना संपर्क करून त्या बिबट्याच्या संदर्भामध्ये कायम या आपल्या परिसरामध्ये बिबट्याचं वर्दळ वाढले असल्याने काही उपाययोजनेसाठी त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी वनपाल
राऊरी यांना इथं पाठवून त्यांच्याकडनं ड्रोनच्याद्वारे आत्ता संध्याकाळी रात्रीच्या टायमाला त्याची पाहणी केली आहे. एक साधारणतः 4 बिबटे सागर जावळे आपल्या भागातील सागर जावळे यांच्या बंगल्याला काल कॅमेऱ्यामध्ये दिसलेले आहेत. तर सुरक्षितेच्या दृष्टीने आमदार साहेब यासाठी प्रयत्न करत आहेत की लवकरात लवकर हे बिबटे जेरबंद करावेत. त्यासाठी उद्या 1-2 पिंजरे या ठिकाणी उपलब्ध करणार आहेत. सारखे याच भागात बिबटे दिसतात, याचं काय कारण आहे? याचं कारण की या भागातले कुत्रे जे आहेत त्या कुत्र्यावर सागर जावळेंच्या बंगल्याच्या बाहेरच्या कुत्र्यावर मागच्या 1 महिन्यापूर्वी हल्ला झाला होता व त्याच भागात ते बिबटे कायम येत आहेत. याचा अर्थ ते कुत्र्यांच्या मागे आहेत. वन विभागाला का भेटत नाही बिबटे? मग नाही, वन विभागाने प्रयत्न केले, मागं पिंजरा लावला होता, पण त्या पिंजऱ्यामध्ये पण की तो बिबट्या येऊ शकला नाही. पण आता गांभीर्याने गरज पडते की 4 जर बिबट्या असतील तर याचं गांभीर्य ओळखून आता DFO साहेब संपर्कात आहेत, सालीमठ साहेब, व आत्ता 10 मिनिटापूर्वी यांनी ड्रोनने त्याची पाहणी केली आहे. जवळपास विद्यानिकेतनपर्यंत 5 किलोमीटर इथून जेवढं एरिया आहे 5 किलोमीटरचा एरिया त्यांनी पाहिला, पण त्यात काही त्यांना ते सापडलेलं नाही. प्रभाग क्रमांक 15 मोरगे वस्तीवर बिबट्याचा जो वावर गेल्या अनेक महिन्यापासून इथं आढळतोय. आता मागच्या वेळेस आम्ही जेव्हा तिथं पिंजरा लावला त्या पिंजऱ्यामध्ये बिबट्याला पकडण्यासाठी आपण तिथे शेळी आणून ठेवली होती, पण हे पूर्णपणे हे वन विभागाचं अपयश आहे व काही चमकोगिरी करणारे लोक आता ह्या भागामध्ये आले असतील, पण त्यांना मी आवर्जून सांगू शकतो की बिबट्या पकडला जावा यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न तेव्हाही केले, आताही करू. व आज चमकोगिरी करून लोक निघून जातील, पण त्या बिबट्याला पकडण्यासाठी माझी संपूर्ण टीम व आम्ही या ठिकाणी सज्ज आहे. एवढं बोलतो. न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनोने, श्रीरामपूर.